नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 10व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये रील स्टार आणि बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा पहिला चित्रपट 25 एप्रिलला प्रदर्शित झालेला सूरज चव्हाणचा झापूक झुपूक या चित्रपटाने 10 दिवसात किती कमाई केली आहे ती जाणून घेऊया। झापूक झुपूकने बॉक्स ऑफिसवर जेवढे कलेक्शन करून ओपनिंग केली होती तेवढे कलेक्शन नंतर हा चित्रपट करू शकलेला नाही आहे। सुरुवातीचे 3 दिवसात चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होती, नंतर मात्र प्रेक्षकांनी झापूक झुपूककडे पाठ फिरवली आहे। सूरज चव्हाणच्या झापूक झुपूकने पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली होती, दुसऱ्या दिवशीही 24 लाखाची कमाई केली होती, तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 19 लाखाची कमाई केली होती, चौथ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 5व्या दिवशी 17 लाखाची कमाई केली होती। 6व्या दिवशी या कलेक्शननी सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि 7व्या दिवशी या चित्रपटाने 5 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 8व्या दिवशी 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि 9व्या दिवशीही या चित्रपटाने 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 10व्या दिवशीही 1 लाखाची कमाई केलेली आहे। झापूक झुपूकचे वर्ल्ड वाईज कलेक्शन 1,27,00,000 रुपये झालेले आहे। केदार शिंदेने बिग बॉस मराठीच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन झापूक झुपूक नावाचा सिनेमा करणार असल्याची घोषणा केली होती। त्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच केदार शिंदे व त्यांच्या टीमने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला, मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही। याबद्दल केदार शिंदे यांनीही खंत व्यक्त केली होती। झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया, रील स्टार, टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे। मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे। हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे। केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे। सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे। त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात। दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो। सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुडकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 10व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये रील स्टार आणि बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा पहिला चित्रपट 25 एप्रिलला प्रदर्शित झालेला सूरज चव्हाणचा झापूक झुपूक या चित्रपटाने 10 दिवसात किती कमाई केली आहे ती जाणून घेऊया। झापूक झुपूकने बॉक्स ऑफिसवर जेवढे कलेक्शन करून ओपनिंग केली होती तेवढे कलेक्शन नंतर हा चित्रपट करू शकलेला नाही आहे। सुरुवातीचे 3 दिवसात चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होती, नंतर मात्र प्रेक्षकांनी झापूक झुपूककडे पाठ फिरवली आहे। सूरज चव्हाणच्या झापूक झुपूकने पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली होती, दुसऱ्या दिवशीही 24 लाखाची कमाई केली होती, तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 19 लाखाची कमाई केली होती, चौथ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 5व्या दिवशी 17 लाखाची कमाई केली होती। 6व्या दिवशी या कलेक्शननी सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि 7व्या दिवशी या चित्रपटाने 5 लाखाची कमाई केली होती आणि
झापूक झुपूकने 8व्या दिवशी 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि 9व्या दिवशीही या चित्रपटाने 1 लाखाची कमाई केलेली आहे. आणि आत्ता सेनेनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 10व्या दिवशीही 1 लाखाची कमाई केलेली आहे. झापूक झुपूकचे वर्ल्ड वाईड कलेक्शन 1,27,00,000 रुपये झालेले आहे. केदार शिंदेने बिग बॉस मराठीच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन झापूक झुपूक नावाचा सिनेमा करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच केदार शिंदे व त्यांच्या टीमने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. याबद्दल केदार शिंदे यांनीही खंत व्यक्त केली होती. झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया रील स्टार टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे. मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे. हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे. केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे. सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे. त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात. दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो. सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुटकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये रील स्टार आणि बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा पहिला चित्रपट 25 एप्रिलला प्रदर्शित झालेला सूरज चव्हाणचा झापूक झुपूक या चित्रपटाने 10 दिवसात किती कमाई केली आहे ती जाणून घेऊया. झापूक झुपूकने बॉक्स ऑफिसवर जेवढे कलेक्शन करून ओपनिंग केली होती तेवढे कलेक्शन नंतर हा चित्रपट करू शकलेला नाही आहे. सुरुवातीचे 3 दिवसात चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होती. नंतर मात्र प्रेक्षकांनी झापूक झुपूककडे पाठ फिरवली आहे. सूरज चव्हाणच्या झापूक झुपूकने पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशीही 24 लाखाची कमाई केली होती. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 19 लाखाची कमाई केली होती. चौथ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 5व्या दिवशी 17 लाखाची कमाई केली होती. 6व्या दिवशी या कलेक्शननी सेनेनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि 7व्या दिवशी या चित्रपटाने 5 लाखाची कमाई केली होती. आणि झापूक झुपूकने 8व्या दिवशी 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि 9व्या दिवशीही या चित्रपटाने 1 लाखाची कमाई केलेली आहे. आणि आत्ता सेनेनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 10व्या दिवशीही 1 लाखाची कमाई केलेली आहे. झापूक झुपूकचे वर्ल्ड वाईड कलेक्शन 1,27,00,000 रुपये झालेले आहे. केदार शिंदेने बिग बॉस मराठीच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन झापूक झुपूक नावाचा सिनेमा करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच केदार शिंदे व त्यांच्या टीमने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. याबद्दल केदार शिंदे यांनीही खंत व्यक्त केली होती. झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया रील स्टार टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे. मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे. हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे.
केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे. सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे. त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात. दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो. सूरज चव्हाण, जुही भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुडकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये रील स्टार आणि बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा पहिला चित्रपट 25 एप्रिलला प्रदर्शित झालेला. सूरज चव्हाणचा झापूक झुपूक या चित्रपटाने 10 दिवसात किती कमाई केली आहे ती जाणून घेऊया. झापूक झुपूकने बॉक्स ऑफिसवर जेवढे कलेक्शन करून ओपनिंग केली होती तेवढे कलेक्शन नंतर हा चित्रपट करू शकलेला नाही आहे. सुरुवातीचे 3 दिवसात चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होती. नंतर मात्र प्रेक्षकांनी झापूक झुपूककडे पाठ फिरवली आहे. सूरज चव्हाणच्या झापूक झुपूकने पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशीही 24 लाखाची कमाई केली होती. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 19 लाखाची कमाई केली होती. चौथ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 5व्या दिवशी 17 लाखाची कमाई केली होती. 6व्या दिवशी या कलेक्शननी सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि 7व्या दिवशी या चित्रपटाने 5 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 8व्या दिवशी 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि 9व्या दिवशीही या चित्रपटाने 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 10व्या दिवशीही 1 लाखाची कमाई केलेली आहे. झापूक झुपूकचे वर्ल्ड वाईज कलेक्शन 1,27,00,000 रुपये झालेले आहे. केदार शिंदेंनी बिग बॉस मराठीच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन झापूक झुपूक नावाचा सिनेमा करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच केदार शिंदे व त्यांच्या टीमने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. याबद्दल केदार शिंदे यांनीही खंत व्यक्त केली होती. झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया, रील स्टार, टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे. मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे. हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे. केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे. सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे. त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात. दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो. सूरज चव्हाण, जुही भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुडकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये रील स्टार आणि बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा पहिला चित्रपट 25 एप्रिलला प्रदर्शित झालेला. सूरज चव्हाणचा झापूक झुपूक या चित्रपटाने 10 दिवसात किती कमाई केली आहे ती जाणून घेऊया. झापूक झुपूकने बॉक्स ऑफिसवर जेवढे कलेक्शन करून ओपनिंग केली होती तेवढे कलेक्शन नंतर हा चित्रपट करू शकलेला नाही आहे. सुरुवातीचे 3 दिवसात चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होती. नंतर मात्र प्रेक्षकांनी झापूक झुपूककडे पाठ फिरवली आहे. सूरज चव्हाणच्या झापूक झुपूकने
पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली होती, दुसऱ्या दिवशीही 24 लाखाची कमाई केली होती, तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 19 लाखाची कमाई केली होती, चौथ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 5व्या दिवशी 17 लाखाची कमाई केली होती. 6व्या दिवशी या कलेक्शनने सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि 7व्या दिवशी या चित्रपटाने 5 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 8व्या दिवशी 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि 9व्या दिवशीही या चित्रपटाने 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 10व्या दिवशीही 1 लाखाची कमाई केलेली आहे. झापूक झुपूकचे वर्ल्ड वाईज कलेक्शन 1,27,00,000 रुपये झालेले आहे. केदार शिंदेने बिग बॉस मराठीच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन झापूक झुपूक नावाचा सिनेमा करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच केदार शिंदे व त्यांच्या टीमने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. याबद्दल केदार शिंदे यांनीही खंत व्यक्त केली होती. झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया रील स्टार टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे. मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे. हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे. केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे. सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे. त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात. दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो. सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुटकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये रील स्टार आणि बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा पहिला चित्रपट 25 एप्रिलला प्रदर्शित झालेला सूरज चव्हाणचा झापूक झुपूक या चित्रपटाने 10 दिवसात किती कमाई केली आहे ती जाणून घेऊया. झापूक झुपूकने बॉक्स ऑफिसवर जेवढे कलेक्शन करून ओपनिंग केली होती तेवढे कलेक्शन नंतर हा चित्रपट करू शकलेला नाही आहे. सुरुवातीचे 3 दिवसात चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होती. नंतर मात्र प्रेक्षकांनी झापूक झुपूककडे पाठ फिरवली आहे. सूरज चव्हाणच्या झापूक झुपूकने पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली होती, दुसऱ्या दिवशीही 24 लाखाची कमाई केली होती, तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 19 लाखाची कमाई केली होती, चौथ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 5व्या दिवशी 17 लाखाची कमाई केली होती. 6व्या दिवशी या कलेक्शनने सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि 7व्या दिवशी या चित्रपटाने 5 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 8व्या दिवशी 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि 9व्या दिवशीही या चित्रपटाने 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 10व्या दिवशीही 1 लाखाची कमाई केलेली आहे. झापूक झुपूकचे वर्ल्ड वाईज कलेक्शन 1,27,00,000 रुपये झालेले आहे. केदार शिंदेने बिग बॉस मराठीच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन झापूक झुपूक नावाचा सिनेमा करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच केदार शिंदे व त्यांच्या टीमने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. याबद्दल केदार शिंदे यांनीही खंत व्यक्त केली होती. झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया रील स्टार
टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोहोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे. मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे. हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे. केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे. सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे. त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात. दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो. सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुटकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये रील स्टार आणि बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा पहिला चित्रपट 25 एप्रिलला प्रदर्शित झालेला सूरज चव्हाणचा झापूक झुपूक या चित्रपटाने 10 दिवसात किती कमाई केली आहे ती जाणून घेऊया. झापूक झुपूकने बॉक्स ऑफिसवर जेवढे कलेक्शन करून ओपनिंग केली होती तेवढे कलेक्शन नंतर हा चित्रपट करू शकलेला नाही आहे. सुरुवातीचे 3 दिवसात चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होती. नंतर मात्र प्रेक्षकांनी झापूक झुपूककडे पाठ फिरवली आहे. सूरज चव्हाणच्या झापूक झुपूकने पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशीही 24 लाखाची कमाई केली होती. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 19 लाखाची कमाई केली होती. चौथ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 5व्या दिवशी 17 लाखाची कमाई केली होती. 6व्या दिवशी या कलेक्शननी सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि 7व्या दिवशी या चित्रपटाने 5 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 8व्या दिवशी 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि 9व्या दिवशीही या चित्रपटाने 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 10व्या दिवशीही 1 लाखाची कमाई केलेली आहे. झापूक झुपूकचे वर्ल्ड वाईज कलेक्शन 1,27,00,000 रुपये झालेले आहे. केदार शिंदेंनी बिग बॉस मराठीच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन झापूक झुपूक नावाचा सिनेमा करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच केदार शिंदे व त्यांच्या टीमने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. याबद्दल केदार शिंदे यांनीही खंत व्यक्त केली होती. झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया, रील स्टार, टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोहोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे. मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे. हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे. केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे. सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे. त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात. दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो. सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुटकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये रील स्टार आणि बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा पहिला चित्रपट
25 एप्रिलला प्रदर्शित झालेला सूरज चव्हाणचा झापूक झुपूक या चित्रपटाने 10 दिवसात किती कमाई केली आहे ती जाणून घेऊया। झापूक झुपूकने बॉक्स ऑफिसवर जेवढे कलेक्शन करून ओपनिंग केली होती तेवढे कलेक्शन नंतर हा चित्रपट करू शकलेला नाही आहे। सुरुवातीचे 3 दिवसात चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होती, नंतर मात्र प्रेक्षकांनी झापूक झुपूककडे पाठ फिरवली आहे। सूरज चव्हाणच्या झापूक झुपूकने पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली होती, दुसऱ्या दिवशीही 24 लाखाची कमाई केली होती, तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 19 लाखाची कमाई केली होती, चौथ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 5व्या दिवशी 17 लाखाची कमाई केली होती। 6व्या दिवशी या कलेक्शननी सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि 7व्या दिवशी या चित्रपटाने 5 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 8व्या दिवशी 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि 9व्या दिवशीही या चित्रपटाने 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 10व्या दिवशीही 1 लाखाची कमाई केलेली आहे। झापूक झुपूकचे वर्ल्ड वाईज कलेक्शन 1,27,00,000 रुपये झालेले आहे। केदार शिंदेने बिग बॉस मराठीच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन झापूक झुपूक नावाचा सिनेमा करणार असल्याची घोषणा केली होती। त्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच केदार शिंदे व त्यांच्या टीमने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला, मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही। याबद्दल केदार शिंदे यांनीही खंत व्यक्त केली होती। झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया रील स्टार टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे। मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे। हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे। केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे। सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे। त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात। दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो। सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुडकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये रील स्टार आणि बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा पहिला चित्रपट 25 एप्रिलला प्रदर्शित झालेला सूरज चव्हाणचा झापूक झुपूक या चित्रपटाने 10 दिवसात किती कमाई केली आहे ती जाणून घेऊया। झापूक झुपूकने बॉक्स ऑफिसवर जेवढे कलेक्शन करून ओपनिंग केली होती तेवढे कलेक्शन नंतर हा चित्रपट करू शकलेला नाही आहे। सुरुवातीचे 3 दिवसात चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होती, नंतर मात्र प्रेक्षकांनी झापूक झुपूककडे पाठ फिरवली आहे। सूरज चव्हाणच्या झापूक झुपूकने पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली होती, दुसऱ्या दिवशीही 24 लाखाची कमाई केली होती, तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 19 लाखाची कमाई केली होती, चौथ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 5व्या दिवशी 17 लाखाची कमाई केली होती। 6व्या दिवशी या कलेक्शननी सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि 7व्या दिवशी या चित्रपटाने 5 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 8व्या दिवशी 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि 9व्या दिवशीही या चित्रपटाने 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 10व्या दिवशीही 1 लाखाची कमाई केलेली आहे। झापूक झुपूकचे वर्ल्ड वाईज कलेक्शन 1,27,00,000 रुपये झालेले आहे।
केदार शिंदेंनी बिग बॉस मराठीच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन झापूक झुपूक नावाचा सिनेमा करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच केदार शिंदे व त्यांच्या टीमने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. याबद्दल केदार शिंदे यांनीही खंत व्यक्त केली होती. झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया रील स्टार टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे. मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे. हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे. केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे. सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे. त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात. दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो. सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुटकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये रील स्टार आणि बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा पहिला चित्रपट 25 एप्रिलला प्रदर्शित झालेला सूरज चव्हाणचा झापूक झुपूक या चित्रपटाने 10 दिवसात किती कमाई केली आहे ती जाणून घेऊया. झापूक झुपूकने बॉक्स ऑफिसवर जेवढे कलेक्शन करून ओपनिंग केली होती तेवढे कलेक्शन नंतर हा चित्रपट करू शकलेला नाही आहे. सुरुवातीचे 3 दिवसात चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होती. नंतर मात्र प्रेक्षकांनी झापूक झुपूककडे पाठ फिरवली आहे. सूरज चव्हाणच्या झापूक झुपूकने पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशीही 24 लाखाची कमाई केली होती. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 19 लाखाची कमाई केली होती. चौथ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 5व्या दिवशी 17 लाखाची कमाई केली होती. 6व्या दिवशी या कलेक्शननी सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि 7व्या दिवशी या चित्रपटाने 5 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 8व्या दिवशी 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि 9व्या दिवशीही या चित्रपटाने 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 10व्या दिवशीही 1 लाखाची कमाई केलेली आहे. झापूक झुपूकचे वर्ल्ड वाईज कलेक्शन 1,27,00,000 रुपये झालेले आहे. केदार शिंदेंनी बिग बॉस मराठीच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन झापूक झुपूक नावाचा सिनेमा करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच केदार शिंदे व त्यांच्या टीमने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. याबद्दल केदार शिंदे यांनीही खंत व्यक्त केली होती. झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया रील स्टार टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे. मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे. हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे. केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे. सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे. त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात. दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा
ठसा दिसतो। सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुटकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये रील स्टार आणि बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा पहिला चित्रपट 25 एप्रिलला प्रदर्शित झालेला सूरज चव्हाणचा झापूक झुपूक या चित्रपटाने 10 दिवसात किती कमाई केली आहे ती जाणून घेऊया। झापूक झुपूकने बॉक्स ऑफिसवर जेवढे कलेक्शन करून ओपनिंग केली होती तेवढे कलेक्शन नंतर हा चित्रपट करू शकलेला नाही आहे। सुरुवातीचे 3 दिवसात चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होती, नंतर मात्र प्रेक्षकांनी झापूक झुपूककडे पाठ फिरवली आहे। सूरज चव्हाणच्या झापूक झुपूकने पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली होती, दुसऱ्या दिवशीही 24 लाखाची कमाई केली होती, तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 19 लाखाची कमाई केली होती, चौथ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 5व्या दिवशी 17 लाखाची कमाई केली होती। 6व्या दिवशी या कलेक्शननी सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि 7व्या दिवशी या चित्रपटाने 5 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 8व्या दिवशी 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि 9व्या दिवशीही या चित्रपटाने 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 10व्या दिवशीही 1 लाखाची कमाई केलेली आहे। झापूक झुपूकचे वर्ल्ड वाईज कलेक्शन 1,27,00,000 रुपये झालेले आहे। केदार शिंदेने बिग बॉस मराठीच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन झापूक झुपूक नावाचा सिनेमा करणार असल्याची घोषणा केली होती। त्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच केदार शिंदे व त्यांच्या टीमने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला, मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही। याबद्दल केदार शिंदे यांनीही खंत व्यक्त केली होती। झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया, रील स्टार, टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे। मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे। हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे। केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे। सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे। त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात। दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो। सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुटकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये रील स्टार आणि बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा पहिला चित्रपट 25 एप्रिलला प्रदर्शित झालेला सूरज चव्हाणचा झापूक झुपूक या चित्रपटाने 10 दिवसात किती कमाई केली आहे ती जाणून घेऊया। झापूक झुपूकने बॉक्स ऑफिसवर जेवढे कलेक्शन करून ओपनिंग केली होती तेवढे कलेक्शन नंतर हा चित्रपट करू शकलेला नाही आहे। सुरुवातीचे 3 दिवसात चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होती, नंतर मात्र प्रेक्षकांनी झापूक झुपूककडे पाठ फिरवली आहे। सूरज चव्हाणच्या झापूक झुपूकने पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली होती, दुसऱ्या दिवशीही 24 लाखाची कमाई केली होती, तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 19 लाखाची कमाई केली होती, चौथ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 5व्या दिवशी 17 लाखाची कमाई केली होती।
6व्या दिवशी या कलेक्शननी सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि 7व्या दिवशी या चित्रपटाने 5 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 8व्या दिवशी 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि 9व्या दिवशीही या चित्रपटाने 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 10व्या दिवशीही 1 लाखाची कमाई केलेली आहे। झापूक झुपूकचे वर्ल्ड वाईज कलेक्शन 1,27,00,000 रुपये झालेले आहे। केदार शिंदेने बिग बॉस मराठीच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन झापूक झुपूक नावाचा सिनेमा करणार असल्याची घोषणा केली होती। त्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच केदार शिंदे व त्यांच्या टीमने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला, मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही। याबद्दल केदार शिंदे यांनीही खंत व्यक्त केली होती। झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया रील स्टार टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे। मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे। हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे। केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे। सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे। त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात। दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो। सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुटकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये रील स्टार आणि बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा पहिला चित्रपट 25 एप्रिलला प्रदर्शित झालेला सूरज चव्हाणचा झापूक झुपूक या चित्रपटाने 10 दिवसात किती कमाई केली आहे ती जाणून घेऊया। झापूक झुपूकने बॉक्स ऑफिसवर जेवढे कलेक्शन करून ओपनिंग केली होती तेवढे कलेक्शन नंतर हा चित्रपट करू शकलेला नाही आहे। सुरुवातीचे 3 दिवसात चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होती, नंतर मात्र प्रेक्षकांनी झापूक झुपूककडे पाठ फिरवली आहे। सूरज चव्हाणच्या झापूक झुपूकने पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली होती, दुसऱ्या दिवशीही 24 लाखाची कमाई केली होती, तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 19 लाखाची कमाई केली होती, चौथ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 5व्या दिवशी 17 लाखाची कमाई केली होती। 6व्या दिवशी या कलेक्शननी सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि 7व्या दिवशी या चित्रपटाने 5 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 8व्या दिवशी 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि 9व्या दिवशीही या चित्रपटाने 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 10व्या दिवशीही 1 लाखाची कमाई केलेली आहे। झापूक झुपूकचे वर्ल्ड वाईज कलेक्शन 1,27,00,000 रुपये झालेले आहे। केदार शिंदेने बिग बॉस मराठीच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन झापूक झुपूक नावाचा सिनेमा करणार असल्याची घोषणा केली होती। त्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच केदार शिंदे व त्यांच्या टीमने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला, मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही। याबद्दल केदार शिंदे यांनीही खंत व्यक्त केली होती। झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया रील स्टार टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे। मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे।
हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे. केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे. सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे. त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात. दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो. सूरज चव्हाण, जुही भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुडकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये रील स्टार आणि बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा पहिला चित्रपट 25 एप्रिलला प्रदर्शित झालेला. सूरज चव्हाणचा झापूक झुपूक या चित्रपटाने 10 दिवसात किती कमाई केली आहे ती जाणून घेऊया. झापूक झुपूकने बॉक्स ऑफिसवर जेवढे कलेक्शन करून ओपनिंग केली होती तेवढे कलेक्शन नंतर हा चित्रपट करू शकलेला नाही आहे. सुरुवातीचे 3 दिवसात चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होती. नंतर मात्र प्रेक्षकांनी झापूक झुपूककडे पाठ फिरवली आहे. सूरज चव्हाणच्या झापूक झुपूकने पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशीही 24 लाखाची कमाई केली होती. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 19 लाखाची कमाई केली होती. चौथ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 5व्या दिवशी 17 लाखाची कमाई केली होती. 6व्या दिवशी या कलेक्शननी सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि 7व्या दिवशी या चित्रपटाने 5 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 8व्या दिवशी 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि 9व्या दिवशीही या चित्रपटाने 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 10व्या दिवशीही 1 लाखाची कमाई केलेली आहे. झापूक झुपूकचे वर्ल्ड वाईज कलेक्शन 1,27,00,000 रुपये झालेले आहे. केदार शिंदेंनी बिग बॉस मराठीच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन झापूक झुपूक नावाचा सिनेमा करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच केदार शिंदे व त्यांच्या टीमने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. याबद्दल केदार शिंदे यांनीही खंत व्यक्त केली होती. झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया, रील स्टार, टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे. मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे. हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे. केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे. सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे. त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात. दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो. सूरज चव्हाण, जुही भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुडकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये रील स्टार आणि बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा पहिला चित्रपट 25 एप्रिलला प्रदर्शित झालेला. सूरज चव्हाणचा झापूक झुपूक या चित्रपटाने 10 दिवसात किती कमाई केली आहे ती जाणून घेऊया. झापूक झुपूकने बॉक्स ऑफिसवर जेवढे कलेक्शन करून ओपनिंग केली होती तेवढे कलेक्शन नंतर हा चित्रपट करू शकलेला नाही आहे.
सुरुवातीचे 3 दिवसात चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होती. नंतर मात्र प्रेक्षकांनी झापूक झुपूककडे पाठ फिरवली आहे. सूरज चव्हाणच्या झापूक झुपूकने पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशीही 24 लाखाची कमाई केली होती. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 19 लाखाची कमाई केली होती. चौथ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 5व्या दिवशी 17 लाखाची कमाई केली होती. 6व्या दिवशी या कलेक्शननी सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि 7व्या दिवशी या चित्रपटाने 5 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 8व्या दिवशी 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि 9व्या दिवशीही या चित्रपटाने 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 10व्या दिवशीही 1 लाखाची कमाई केलेली आहे. झापूक झुपूकचे वर्ल्ड वाईज कलेक्शन 1,27,00,000 रुपये झालेले आहे. केदार शिंदेंनी बिग बॉस मराठीच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन झापूक झुपूक नावाचा सिनेमा करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच केदार शिंदे व त्यांच्या टीमने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. याबद्दल केदार शिंदे यांनीही खंत व्यक्त केली होती. झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया रील स्टार टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे. मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे. हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे. केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे. सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे. त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात. दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो. सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुडकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये रील स्टार आणि बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा पहिला चित्रपट 25 एप्रिलला प्रदर्शित झालेला सूरज चव्हाणचा झापूक झुपूक या चित्रपटाने 10 दिवसात किती कमाई केली आहे ती जाणून घेऊया. झापूक झुपूकने बॉक्स ऑफिसवर जेवढे कलेक्शन करून ओपनिंग केली होती तेवढे कलेक्शन नंतर हा चित्रपट करू शकलेला नाही आहे. सुरुवातीचे 3 दिवसात चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होती. नंतर मात्र प्रेक्षकांनी झापूक झुपूककडे पाठ फिरवली आहे. सूरज चव्हाणच्या झापूक झुपूकने पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशीही 24 लाखाची कमाई केली होती. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 19 लाखाची कमाई केली होती. चौथ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 5व्या दिवशी 17 लाखाची कमाई केली होती. 6व्या दिवशी या कलेक्शननी सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि 7व्या दिवशी या चित्रपटाने 5 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 8व्या दिवशी 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि 9व्या दिवशीही या चित्रपटाने 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 10व्या दिवशीही 1 लाखाची कमाई केलेली आहे. झापूक झुपूकचे वर्ल्ड वाईज कलेक्शन 1,27,00,000 रुपये झालेले आहे. केदार शिंदेंनी बिग बॉस मराठीच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन झापूक झुपूक नावाचा सिनेमा करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच केदार शिंदे व त्यांच्या टीमने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला.
मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही। याबद्दल केदार शिंदे यांनीही खंत व्यक्त केली होती। झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया रील स्टार टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे। मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे। हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे। केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे। सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे। त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात। दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो। सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुडकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे 10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये रील स्टार आणि बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा पहिला चित्रपट 25 एप्रिलला प्रदर्शित झालेला सूरज चव्हाणचा झापूक झुपूक या चित्रपटाने 10 दिवसात किती कमाई केली आहे ती जाणून घेऊया। झापूक झुपूकने बॉक्स ऑफिसवर जेवढे कलेक्शन करून ओपनिंग केली होती तेवढे कलेक्शन नंतर हा चित्रपट करू शकलेला नाही आहे। सुरुवातीचे 3 दिवसात चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होती, नंतर मात्र प्रेक्षकांनी झापूक झुपूककडे पाठ फिरवली आहे। सूरज चव्हाणच्या झापूक झुपूकने पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली होती, दुसऱ्या दिवशीही 24 लाखाची कमाई केली होती, तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 19 लाखाची कमाई केली होती, चौथ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 5व्या दिवशी 17 लाखाची कमाई केली होती। 6व्या दिवशी या कलेक्शननी सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि 7व्या दिवशी या चित्रपटाने 5 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 8व्या दिवशी 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि 9व्या दिवशीही या चित्रपटाने 1 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 10व्या दिवशीही 1 लाखाची कमाई केलेली आहे। झापूक झुपूकचे वर्ल्ड वाईज कलेक्शन 1,27,00,000 रुपये झालेले आहे। केदार शिंदेंनी बिग बॉस मराठीच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन झापूक झुपूक नावाचा सिनेमा करणार असल्याची घोषणा केली होती। त्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच केदार शिंदे व त्यांच्या टीमने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला, मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही। याबद्दल केदार शिंदे यांनीही खंत व्यक्त केली होती। झापूक झुपूक या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया रील स्टार टिकटॉकच्या व्हिडिओपासून बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोचलेला सूरज चव्हाण या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेला आहे। मनोरंजक सृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी बाब आहे। हिरोच्या चौकटीनं न बसणारा सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं धाडस हे आहे। केदार शिंदेच्या या प्रयत्नात अनेकांनी कौतुक केलं असलं तरी काहींनी मात्र टीका केलेली आहे। सूरजचा संघर्ष आणि अपयशाची कथा सिनेमात आहे। त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात। दिग्दर्शक केदार यांची खास शैलीचा ठसा दिसतो। सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कर राज चिरपुडकर, दीपाली पानसरे यांची या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपट झापूक झुपूकचे
10व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। रील स्टार आणि बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा पहिला चित्रपट 25 एप्रिलला प्रदर्शित झालेला सूरज चव्हाणचा झापूक झुपूक या चित्रपटाने 10 दिवसात किती कमाई केली आहे ती जाणून घेऊया। झापूक झुपूकने बॉक्स ऑफिसवर जेवढे कलेक्शन करून ओपनिंग केली होती तेवढे कलेक्शन नंतर हा चित्रपट करू शकलेला नाही आहे। सुरुवातीचे 3 दिवसात चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होती, नंतर मात्र प्रेक्षकांनी झापूक झुपूककडे पाठ फिरवली आहे। सूरज चव्हाणच्या झापूक झुपूकने पहिल्या दिवशी 24 लाखाची कमाई केली होती, दुसऱ्या दिवशीही 24 लाखाची कमाई केली होती, तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 19 लाखाची कमाई केली होती, चौथ्या दिवशी 14 लाखाची कमाई केली होती आणि झापूक झुपूकने 5व्या दिवशी 17 लाखाची कमाई केली होती। 6व्या दिवशी या कलेक्शननी सैनिकच्या वृत्तानुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 9 लाखाची कमाई केली होती आणि 7व्या दिवशी या चित्रपटाने 5 लाखाची कमाई केली होती।